नमस्कार मुलांनो, इयत्ता 1ली ते 4थीसाठी मी रेषांचे अनेक प्रकार व आकार कसे तयार होतात त्यासाठी मी तुम्हाला रेषेंचे विविध प्रकार दाखवतो. आता या रेषेतूनच हा इंडिया शब्द झालेला आहे. सुरुवातीला रेषांची वही असेल तीच वापरा. समान अंतरावर अशा समोर समोर सरळ रेषा काढायच्या, अजिबात क्रॉस होता कामा नये. माझ्या झाल्याच तर ते कॅमेरा पण मी पकडतो एका हाताने कॅमेऱ्यातून बघतो, एकदा मी फळ्याकडे बघतो. त्यामुळं रेषा थोड्या वाकड्या तिकडं होण्याची शक्यता आहे. व तुम्ही ते काही न करता याचा सराव करा. वरच्या रेषेच्या टोपीपासून पायाच्या रेषेपर्यंत सरळ रेषा काढायला सराव करा. याने काय होईल माहिती आहे, यातून विविध नक्षी तयार होते, लेटर तयार होतात, इंग्रजी अक्षर, मराठी अक्षर, विविध चित्र लपलेली आहेत. हे सगळे रेषेंच्या आकारावरती चित्र तयार होतात. ह्याचा सराव ठेवा, सरळ रेषेचा. नंतर एक पान पूर्ण अशा रेषेनेच काढायचं. दुसरं पान तिरप्या रेषा, समान अंतरावरच समान तिरप्या रेषा पाहिजेत. ही खाली आली, असं खाली होऊन देऊ नका. ही मोठी झाली आणि अशा तिरप्या रेषाच पाहिजेत. याचा सराव करा तुम्ही. कळलं? तिसऱ्या पानावर डावीकडून उजवीकडे उतार तिरप्या रेषा समान अंतरावरच आलं पाहिजे. याचा जेवढा तुम्ही जास्त सराव कराल तेवढं तुम्हाला भौमितिक आकार, बिल्डिंग, घरं, विविध आकार तुम्हाला काढता येतील. आता याच रेषा तिरप्या आणि या डावीकडच्या रेषा अशी जाळी पण करता येईल तुम्हाला. म्हणजे ही रेषा तिसऱ्या रेषेला 1 2 3, ही रेषा तिसऱ्या रेषेला, ही रेषा तिसऱ्या रेषेला, ही रेषा तिसऱ्या रेषेला अशी वरती जॉईन करायची. म्हणजे असं चित्र होईल. आता इंडियाची गंमत बघा. ह्याचा आय झाला कॅपिटल, हे टोक याला जोडा, हे टोक याला जोडा. हा झाला एन. फक्त इथला टर्न पुसायचा. हा डी झाला. परत आय आणि आता ए. हे इंडिया अक्षर झालं बघा. तशीच अक्षरं अनेक तुम्ही लिहू शकता विविध रेषेतून. आता याचा म करायचा असेल म, बरोबर. आता याचा र करायचं आहे तुम्हाला. मग इथली रेषा पुसायची, थोडंसं बाहेर आणायचं. आता मी ठ काढतोय.
मग इथलं पुसायचं. मी याला वेलांटी, हे मराठी झालं. ह्याला काना द्यायचा राहिला माझा, एक अक्षर कमी पडलं. तर अशा पद्धतीने करूनच दाखवतो तुम्हाला फुकट. असं मराठी होतं. इंडिया मराठी कळलं. ते हा नेहमीच सराव चालू ठेवा. नंतर 2 ओळ्यांचं फक्त इथून समानांतर घ्याल ना, तर ह्याच्या खालोखाल हा बिंदू आला पाहिजे एकदम ॲक्युरेट. आणि इथे समानांतर अशा पद्धतीने. आणि मी इथे एस दाखवला आहे, तोच एस वारंवार तुम्ही असे काढत गेलात तर ह्याचं नक्षीत रूपांतर होतं. असे बरीच आकार आपल्याला काढायचे आहेत. नंतर अशा ओळ्या असतील तुमच्या वहीत, तर एक हा जर आकार घेतला तुम्ही, साईज तेवढ्याच साईजवरती टिंब काढायचे. हा आकार असा काढा या टोपीला, नंतर दुसरा काढा या टोपीला, तर तिसरा काढा असं. हे घेतलं की परत 3 टिंब घ्यायचे तेवढ्याच अंतरावर, 2 3. मग हा इकडे असा काढायचा, हा दुसरा काढायचा, आणि मग हा असं वारंवार काढलं की त्याचं नक्षीत रूपांतर होतं. मग तुम्ही 7 काढले, पण ते 7 चिटकवायचे. ह्याला चिटकून एवढ्याच रेषेत टिंब आला पाहिजे. म्हणजे ही जी रेषा आहे ना 7ची, ती इथे मिळालीच पाहिजे. असं वारंवार 7 काढले की लाल पिवळा निळा हिरवा, लाल पिवळा हिरवा निळा असे रंगसंगती केले की ते 7 गोल होतात आणि नक्षीत रूपांतर होतं. त्याच्यानंतर तुम्ही असा ए काढला तर वारंवार करा. मग त्याच्यात अर्धा गोल एकाच उंचीचा, एवढ्याच उंचीवर आला पाहिजे. खूप नक्षी होऊ शकते याच्यात. नंतर मग तुम्ही जरा गोल लांब, अर्ध गोल तेवढ्याच साईजमध्ये आलं पाहिजे आणि समान जाडी आली पाहिजे सगळ्यांना. हा आकार कंटिन्यू काढत राहायचा. एक एक पान, हे एक पान, हे एक पान, हे एक पान, हे एक पान, एक पान. उजवीकडचा त्रिकोण, डावीकडच्या रेषा, उजवीकडच्या रेषा. मग अक्षरं तुम्हाला ह्याच्यातनं खूप गंमत जम्मत येईल आणि चित्रकलेची आवड होईल. आणि या हप्त्यात नुसतं रेषेचेच प्रकार चालतील. चित्र लक्षात ठेवा. ओके, बाय.